संपूर्ण देशभर जनगणनेचं काम सुरू आहे. यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची प्रगणक आणि सुपरवायझर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जनगणना ही निवडणूक तसंच आपत्ती व्यवस्थापनाप्रमाणे राष्ट्रीय कर्तव्य असून या राष्ट्रीय कर्तव्यावर शिक्षक मुख्याध्यापक प्रामाणिकपणे काम करतायत. ही जनगणना संपूर्णपणे उष्ण कालावधीमध्ये होतीये. राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कर्तव्य पार पाडत असताना उष्माघातामुळं, डिहायड्रेशन, हृदयविकार किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळं कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवू शकतो किंवा कर्तव्यावर असताना प्रवासादरम्यान अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो. याआधी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकरवाडी इथले प्राथमिक शिक्षक भगवान विलास पाटील, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथले राजाराम दामोदर ढोले यांचा हृदयविकारानं, तर लातूर जिल्ह्यातील सुंदरम वांगुसकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे जनगणना कर्तव्यावर असणाऱ्या प्रगणक आणि सुपरवायझर यांचा नैसर्गिक किंवा अपघाती आकस्मिक मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना किमान 10 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावं. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वाखाली शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं, अशा मागण्या खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर. पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील, करवीर तालुकाध्यक्ष राज मेंगे, शहर कार्याध्यक्ष धीरज पारधी, शहर सहसचिव रवींद्र नाईक, धनंजय शिंदे, संदीप दवंग, श्रीकांत पाटील, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चापोडीकर, पुरुषोत्तम मेक्कळके आदी उपस्थित होते.